लाऊडस्पीकर. हॅलो. पोचला की नाही? हो पोचलो ना. तुझ्या बाजूला ग्रे कलरची व्हॅन दिसते का? हो 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 दिसली दिसली. त्यात पैशाची बॅग ठेवू आणि निघ. आधी आम्हाला आजींना बघायचंय, त्याशिवाय आम्ही पैसे वगैरे काही ठेवणार नाही आहोत. ए, जास्त शांतपणा नाही हा? नाहीतर खाऊन टाकीन म्हातारीला. नाही 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 नाही. तुम्ही असं काही करणार नाही आहात. तुमचं ऐकून पैसे घेऊन आलोय ना आम्ही, आता तुम्ही आमचं ऐकायचं. आम्हाला आमच्या आजींना आत्ता बघायचंय. जमीन बत आली का तुला? हा, काय पैशासाठी करताय ना? गरज आहे ना पैशाची म्हणून करताय ना? मग तुम्हाला सुद्धा आमचं ऐकावं लागेल. जर आजींना काही झालं ना तर राजवाडे अख्खी यंत्रणा तुमच्या मागे लावतील आणि तुम्हाला पैसे तर मिळणारच नाहीत. गरज आहे ना पैशाची, त्यामुळे मग व्यवहाराला व्यवहारासारखंच ठेवा. हॅलो हॅलो, काय पैसे हवेत म्हणून करताय ना सगळं? थांब. अहो काय करता तुम्ही स्वानंदी मॅडम? कोणाशी बोलताय तुम्ही? माहिती नाही ती माणसं किती डेंजरस आहेत ती. हो सॉरी, पण आपल्याला निदान हे तर कळलं की या लोकांना पैशाची नितांत गरज आहे. अहो आपण जर असे पैसे देऊन टाकले राजवाडे तर आपला कशावरही कंट्रोल राहणार नाही. काय गॅरंटी आहे ते आजींना देतील परत? अजी. हॅलो अजी. आजी झालं समाधान? ऐकला आवाज? आता गप्पा गाडीत पैसे टाकायचे आणि फुटायचे इकडून. तुम्ही ऐकलत ना अजीचा आवाज? मला त्याची खूप काळजी वाटते. नाही, ते काही करणार नाहीत आजींना. आपण आजींसाठीच करतोय हे आणि त्यांना पैशाची जास्त गरज आहे. हे बघा राजवाडे, तुम्ही इमोशनल आत्ता होऊ नका. आजींना बघितल्याशिवाय आपण पैसे द्यायचे नाहीत. काय? तुम्हाला कळलं नाही का मगाशी मी काय बोलले? जोपर्यंत आम्ही आजींना बघत नाही तोपर्यंत एक पैसाही मिळणार नाहीये तुम्हाला. डोकं फिरलंय का तुझा? कोणाशी पंगा घेते माहिती आहे तुला? काही पंगा वगैरे कोणी घेत नाहीये. आम्हाला आमच्या आजींच्या सुरक्षिततेची गॅरंटी हवी आहे. काय झालं? येईल परत फोन येईल. काय झालं? पैसे ठेवले गाडीत? नाही ना, ते म्हातारीला बघायचं हट्ट करतायत आणि त्याशिवाय पैसे देणार नाही म्हणतायत. हे ना स्वानंदीचं डोकं असणार. आपली काय भीतीच उरली नाहीये त्यांना. मग आता करायचं काय? पैसे तर हवेत. आता ते सांगतील तेच करावं लागेल. ते पण ही म्हातारी शुद्धीवर यायच्या आधी. एक काम कर अंशू, ही रिक्षा अशीच समर आणि स्वानंदीच्या समोर जाऊ दे. डोळे भरून बघून घेऊ देत म्हातारीला. स्वानंदी मॅडम कॉल येतोय. स्पीकर ऑन करा. हॅलो. रिक्षा ताजी बसली आहे. दिसली का? बरं वाटलं असेल त्या म्हातारीला रिक्षात बघून. हा, रिलॅक्स होऊ नका, कारण समोर ट्रक आहे का दिसला? तुम्ही जर त्या गाडीत पैसे ठेवले नाहीत ना तर तो ट्रक म्हातारीला उडवेल. नाही 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 नाही. प्लीज आजीला काही करू नका. प्लीज प्लीज.
आम्ही 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 गाडीमध्ये पैसे ठेवतो. प्लीज प्लीज आजीला काही करू नका. लवकर. आनंद बॅग घेऊन ये पैशाची. आणलेत 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 पैसे आणले. ये हा ठेव 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 पैसे ठेव. हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे पैसे ठेवलेत आता गाडीत. प्लीज आता आजीला 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 भेटू द्या. आता मागे न वळता निघून जा, नाहीतर आजी संपलीच म्हणून समज. हो 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 नाही बघत. कुठे बघितली होती मी ही अंगठी? एवढी का ओळखीची वाटते? अगदी घरातच बघितल्यासारखी वाटते. म्हणजे आजींना किडनॅप करण्यामागे काकूंचा हात असेल? त्या खरंच या थराला गेल्या असतील का? नाही नाही नाही, हे जर खरं असेल तर मला मला पॅनिक होऊन चालणार नाही. मला मला यावेळी खूप शांतपणे वागावं लागणार आहे. घाई करून चालणार नाही. आधी पुरावे शोधावे लागतील आणि मगच काकूंशी बोलावं लागेल. राजवाड्यांच्या फोनवर त्या किडनॅपरचा फोन आला होता. त्या नंबरवर कॉल बॅक करून बघू का? अरे यार, याचा फोन बंद आहे. मला शोधून काढावंच लागेल या सगळ्यामागे खरंच काकूंचा हात आहे का.